तामिळनाडूमधला सत्ता स्थापनेचा पेस अखेर सुटलेला आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या वेगवान घडामोडींनंतर शनिवारी टीव्हीकेच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला। बहुमताच्या आकड्यांचं पत्र सादर केल्यानंतर राज्यपालांनी विजय यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलंय। त्यानुसार आज विजय थलपती यांचा शपथविधी होणार आहे। चेन्नईतील जवाहरलाल इंडोर स्टेडियम इथे हा भव्य शपथविधी पार पडणार आहे। काँग्रेस पाठोपाठ व्हीसीके आणि IUML ने पाठिंबा जाहीर केल्यानंतर विजय यांच्या सत्तेचं स्वप्न साकार झालेलं आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने आज तामिळनाडूत विजयांचा दिवस असणार आहे। या सोहळ्याला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सुद्धा उपस्थित असणार आहेत। तर बहुमताचा आकडा आहे 108, 118, टीव्हीकेला 107 आहेत। काँग्रेसकडे 5 आमदार आहेत, व्हीसीकेकडे 2, कम्युनिस्ट पक्षाकडे 2, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे 2, मुस्लिम लीगकडे 2, तर एकूण 120चा आकडा हा पार झालेला आहे। मात्र सरकार स्थापनेचा मार्ग आता मोकळा होताना बहुमताचा 118 हा आकडा सुद्धा पार केला जातोय। तर तामिळनाडूचे नवे सेनापती विजय यांचा परिचय बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पूर्ण नाव आहे जोसेफ विजय चंद्रशेखर। यांचा जन्म झालाय 22 जून 1974 साली मद्रास तामिळनाडूतलं या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। थलपती अर्थात सेनापती या नावानं सुद्धा विजय यांना ओळखलं जातं। 8वीत असताना त्यांनी अभियानाला सुरुवात केली। दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा सुपरस्टार अशी विजय यांची ओळख आहे। लिओ द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, वारिसू, सरकार, मर्सल हे गाजलेले चित्रपट। गिल्ली, तिरुपाची, शिवकाशी सारख्या सिनेमांमुळे विजय यांना वेगळी ओळख मिळाली। तामिळनाडूत थलपती विजयचा मोठा चाहता वर्ग आहे। अभिनेता म्हणून त्यांनी अनेक पुरस्कार देखील मिळवलेत। अभिनयासह सामाजिक क्षेत्रात सुद्धा विजय यांचं मोठं काम आहे। तर थलपती विजय यांचा आज विजय दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आकड्यांचा मेळ घातला गेलेला आहे। शपथविधीची वेळ देखील ठरलेली आहे। थलपती विजय हे तामिळनाडूचे 9वे मुख्यमंत्री होणार आहेत। त्याच्यामुळे तामिळनाडूमध्ये आता विजय पर्व सुरू होणार अशी चर्चा सुरू झाली आहे। 108 आमदारांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा मिळतोय आणि त्यामुळेच आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यातला मार्ग थलपती विजय यांचा मोकळा झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून खरं तर सत्ता स्थापनेचा पेच होता, मात्र आता आकड्यांचं गणित जुळलेलं आहे। राज्यपालांनी थलपती विजय यांना शपथविधी करता आमंत्रित केलेला आहे, सत्ता स्थापनेकरता आमंत्रित केलेला आहे आणि आज तामिळनाडूतल्या स्टेडियममध्ये हा भव्य दिव्य शपथविधी सोहळा होतोय। आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, खरं तर तामिळनाडूसाठी आज विजय दिवस आहे अशा पद्धतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत। आकड्यांचं गणित जमलेलं आहे, मात्र वाटेतले काटे खरोखर दूर झालेत का थलपती विजय यांच्या? नक्कीच तो प्रश्न आहे की काटे दूर झाले की नाही, पण आतासाठी तरी हा खूप मोठा असा क्षण आहे विजयासाठी। नक्कीच तामिळनाडूमध्ये विजयाचा विजय आता तरी बघायला मिळतंय। स्वतः काँग्रेसचे आणि लीडर ऑफ अपोजिशन राहुल गांधी इथे पोहोचले आहेत। जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये असा भव्य असा हा सोहळा होणार आहे। त्याचबरोबर ज्या ऍक्ट्रेस आहेत त्रिशा कृष्णन ते सुद्धा पोहोचले आहेत। स्वतः टीव्हीकेचे चीफ विजय स्वतः जे जवाहरलाल नेहरू स्टेडियमला पोहोचले आहेत। 3 दिवसापासून जे एक गणित लावायचा प्रयत्न किंवा एक प्रयास सुरू होतं, त्यात विजयाला विजय मिळाला आहे हे आता तरी समजतं आहे। ज्या प्रकाराने 3 ते 4दा गव्हर्नरकडे जाणं आणि आपले आकडे आणि बहुमत सिद्ध करणं आणि त्यानंतर फायनली जेव्हा काल हे सगळं गोष्टी झाले तेव्हा आता हे बघणं खूप गरजेचं आहे की विजयच्या कॅबिनेटमध्ये कोण कोण आहे। आज जे 10 मिनिस्टर्स समजून येत आहेत, जे विजय बरोबर शपथ घेणार आहेत, त्यात ते सगळे टीव्हीकेचे आहेत। म्हणजे अजूनपर्यंत जे अलायन्स पार्टनर्स आहेत, मग त्यात व्हीसीके म्हणा किंवा काँग्रेस म्हणा,
त्यांना अजूनपर्यंत कोणताही कोणताही पद कॅबिनेटमध्ये दिलं गेलं नाहीये. तर आता त्यामुळे कुठे इनफायटिंग होणार का, आपसात कुठे काय जे आहे विरोध असणार का, ते सुद्धा बघणं गरजेचं असेल. पण आतासाठी जे आपल्याला प्रिपरेशन दिसत आहेत, तयारी जी मात्र दिसती आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते आहे. कारण की विजय यांचा फॅन फॉलोइंग पण खूप मोठा आहे आणि लास्ट टाइम ज्या प्रकाराने त्यांच्या रॅलीमध्ये एक स्टॅम्पीड झालेलं, चेंगराचेंगरी झालेली, त्यानंतर 40 असे लोक होते ज्यांचे डेथ झालेले, आणि त्यामुळे आता इथे मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी अरेंजमेंट केले गेलेत, हे सुद्धा आपल्याला ऑन ग्राउंड कळत आहे. नक्कीच बघणं गरजेचं असेल की VCK, IUML आणि काँग्रेस या सगळ्यांच्या अनकंडिशनल सपोर्ट नंतर आता TVK आपली कॅबिनेट कशी फॉर्म करतोय. नक्कीच उर्वशी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. त्याच्यामुळे थलपती विजय यांचा आज शपथविधी सोहळा होतोय. थलपती विजयाचा जो फॉर्म्युला निवडणुकीच्या दरम्यान सांगितला गेलेला होता त्याची देखील देशभर मोठी चर्चा झाली. त्याच्यामुळे तमिळनाडूत आता विजय पर्व सुरू होतंय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.